मंडळी, संपूर्ण जगाचा मालक, ज्याच्या एका इशाऱ्यावर हे अख्खं ब्रह्मांड चालतं, तो विठ्ठल युगायुगे पंढरपुरात एका विटेवर आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून शांत का उभा आहे? तुम्ही कधी विचार केला आहे का की रोज लाखो भाविक ज्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी मैलोमैल चालत येतात, त्या विठू माऊलीच्या मूर्तीमध्ये अशी कोणती रहस्य लपलेली आहेत, जी विज्ञानही आजपर्यंत उलगडू शकलेले नाही? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंढरपुराच्या विठुरायाबद्दल अशा 3 अत्यंत चमत्कारी आणि अद्भुत गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. यातील तिसरी गोष्ट तर इतकी भावुक करणारी आहे की ती ऐकून तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतील. जर तुम्ही विठ्ठल भक्त असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज माऊली स्वतः तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. पहिलं रहस्य, कमरेवर हात आणि हृदयाची धडधड. तुम्ही जगातील कोणत्याही देवाची मूर्ती पाहिली तर त्यांचे हात भक्तांना आशीर्वाद देताना किंवा हातात शस्त्र घेतलेले दिसतात, पण माझा विठ्ठल दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा आहे. शास्त्रानुसार विठ्ठलाने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून संपूर्ण जगाला हा संदेश दिला आहे की हे मानवा, संसाराचा हा भवसागर फक्त कमरे एवढाच खोल आहे. जर तू मला मनापासून हाक मारलीस तर तू यात कधीही बुडणार नाहीस. पण यापेक्षाही मोठे रहस्य म्हणजे अनेक संतांनी आणि जुन्या पुजाऱ्यांनी असा अनुभव सांगितला आहे की जेव्हा गर्भगृहात अत्यंत शांतता असते, तेव्हा विठ्ठलाच्या मूर्तीजवळ गेल्यास एका जिवंत माणसाच्या हृदयासारखी संत धडधड ऐकू येते. विठ्ठलाची मूर्ती दगड नसून तो आपल्या भक्तांसाठी आजही तिथे जिवंत रूपात उभा आहे, याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. दुसरे रहस्य, विज्ञानालाही थक्क करणारी मूर्ती. पंढरपुरामधील विठ्ठलाची मूर्ती ही अतिशय प्राचीन आहे. शतकानुशतके या मूर्तीवर रोज पाण्याचा, दुधाचा अभिषेक केला जातो. लाखो भक्त रोज माऊलीच्या चरणावर डोके ठेवतात, स्पर्श करतात. विज्ञानाच्या नियमानुसार कोणत्याही दगडावर जर सतत पाणी पडलं किंवा तो दगड घासला गेला तर त्याची झीज होते किंवा त्याला तडे जातात. परंतु विठुरायाच्या या मूर्तीला आजपर्यंत कोणताही धक्का लागलेला नाही. उलट जितका जास्त अभिषेक होतो तितकी माऊलीची मूर्ती अधिक सतेज आणि काळीभोर चमकू लागते. संशोधकही हे पाहून थक्क झाले आहेत की हा कोणता दगड आहे जो शतकानुशतके कोट्यवधी हातांचा स्पर्श सोसूनही जसाच्या तसा वज्रासारखा उभा आहे. हा केवळ एक दगड नाही, तर ती साक्षात परब्रह्माची ऊर्जा आहे. तिसरे आणि सर्वात भावुक रहस्य, तो विटेवरच का उभा आहे? मंडळी, जेव्हा विठ्ठल रुक्मिणी मातेचा शोध घेत दिंडीर वनात म्हणजेच पंढरपुरात आले, तेव्हा ते भक्त पुंडलिकाला भेटायला गेले. पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. देवाला समोर पाहूनही पुंडलिकाने आपली सेवा सोडली नाही. त्यांनी देवाला थांबण्यासाठी एक वीट पुढे सरकवली आणि सांगितले, माझी सेवा पूर्ण होईपर्यंत या विटेवर उभा राहा. पुंडलिकाच्या त्या मातृपितृ भक्तीने देव इतका प्रसन्न झाला की त्याने युगांचा काळ विसरून त्या विटेवरच आसन मांडले. देव आपल्याला सांगत आहे की जो माणूस आपल्या आईवडिलांची मनापासून सेवा करतो, त्याच्या दारात साक्षात जगदीश्वराला देखील विटेवर उभे राहावे लागते. देव पैशाने किंवा सोन्या चांदीने नाही, तर फक्त शुद्ध प्रेमाने आणि कर्तव्याने प्रसन्न होतो. मंडळी, अशा प्रेमळ भक्तासाठी विटेवर उभ्या राहणाऱ्या विठुरायाचे दर्शन घेऊन तुम्हाला कसे वाटले? हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवरील सर्व ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, कारण विठ्ठलाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे सुद्धा एका वारी इतकेच पवित्र काम आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.